आता वयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। बेस्टच्या विविध आगारांच्या आधुनिकीकरणाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक। महापौर ऋतू तावडे आणि पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या पेडणेकर बैठकीला उपस्थित होत्या। पालिका आयुक्त तसंच बेस्टचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते। ठाणे महापालिकेवर पवारांच्या राष्ट्रवादीचा ऑक्सिजन मोर्चा, ऑक्सिजन सिलेंडर आणि झाड घेऊन पवारांच्या राष्ट्रवादीची पालिकेवर धडक। रॅलीत ठाणे महापालिकेचे टीम एमसी नामकरण केलेले बॅनर झळकले। आरबीआयचे रेपो रेट दर जैसे थे, रेपो दरात कोणतेही बदल नाही। आरबीआयनं 5.25% रेपो दर कायम ठेवलेले आहेत। गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जाच्या ईएमआय मध्ये लगेचच वाढ होण्याची शक्यता कमी। सीबीएसईच्या पोर्टलवरील कथित सायबर हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल। सीबीएसईच्या तक्रारीनंतर आयटी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद। डेटा लीक, डेटा ब्रीचचं कोणतेही संकेत नसल्याचं प्राथमिक तपासातून समोर। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोनं 1,500 स्वस्त तर चांदीच्या दरात 10,000 घसरण। सोन्याचे दर 1,58,000। नाशिकमध्ये नदी स्वच्छता मोहिमेवेळी गिरीश महाजनांना पिस्तूल सापडली। अज्ञातानं पिस्तूल फेकून दिल्याचा संशय। पिस्तूल आढळल्यानंतर घटनास्थळावर पोलिसांना प्राचारण करण्यात आले। उद्यापासून 7 जून पर्यंत आसनगाव ते तानशेत दरम्यान 25 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक असेल। ठाण्यातील आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रिक इंटरलिंकिंगचं यंत्रणा सुरू करण्यासाठी निर्णय आहे। लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार। पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनची वाटचाल वेगानं होण्याची शक्यता आहे। कोकणासह दक्षिण महाराष्ट्रासाठी मान्सूनचं पोषक वातावरण आहे। गोव्यामध्ये मान्सून दाखल झाला, लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार। पर्यावरण दिनानिमित्त राहुल गांधींनी अंदमान निकोबार बेटावरती स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटला। अंदमान निकोबार बेटावरील पर्यावरण वाचवण्याचा राहुल गांधींकडून संदेश।